नमस्कार, मी सुबोध कांबळे. जगभरातील सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आपल्या एका मताची किंमत काय? प्रत्येकाला आपला विकास करणारा लोकप्रतिनिधी निवडण्याची महत्वाची संधी मतदानाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हा सर्वोच्च हक्क बजावणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. इतिहासात असाच एका मताने अनेकदा लोकप्रतिनिधी हरले आहेत. हे तुम्हाला सर्व माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बिलकुल फ्री आहे. महाराष्ट्रात विधानसभा 2024 निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला राज्यभर मतदान होणार आहे. 2024 विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 9,70,25,119 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात 5,22,739 पुरुष मतदार आणि 4,69,96,279 महिला मतदार आहेत. थर्ड जेंडर म्हणजे तृतीयपंथी मतदारांची संख्या 5,997 असून दिव्यांग मतदारही 6 लाख एवढे आहेत. महाराष्ट्रात थर्ड जेंडर व पीडब्ल्यूडी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. हे सुदृढ समाज व कुटुंब व्यवस्थेचे लक्षण आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची म्हणजे 18-19 वयोगटातील मतदारांची संख्या 19 लाख इतकी आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून मतदान करा असं आवाहन निवडणूक आयोग आणि सर्वच राजकीय पक्ष घरोघरी जाऊन सर्वांना करत आहेत. लोकशाहीत एका मताची किंमत फार मोठी आहे. त्यामुळे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. राज्यात सर्वांना व्यवस्थित मतदान करता यावं यासाठी आपल्या प्रशासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून राज्यात 1,01,86 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. शहरात 42,000 तर ग्रामीण भागात 57,000 मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे. जेव्हा एका मताने पडले होते वाजपेयी सरकार, निवडणुकीत एक मत फार महत्वाचं आहे. लोकशाहीत प्रत्येकाच्या मताची किंमत फार मोठी आहे. प्रत्येकाच्या एका मताने फरक पडतो अशी जगाच्या इतिहासात आणि राज्यात देखील अनेक उदाहरणं आहेत. लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. जे मतदान करत नाहीत त्यांनी आपला हक्क गमावू नये, कारण तुमच्या एका मताने परिस्थिती बदलू शकते आणि व्यवस्थेवर फरक पडू शकतो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार 1989 मध्ये सत्तेत होतं. अनेक पक्षांच्या पाठिंब्याने हे सरकार उभं होतं. त्यावेळी झालेल्या मतदानात सरकारच्या बाजूने 169 मतं पडली तर विरोधात 270 मतं. त्यामुळे एका मताने अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं होतं. एका मताने बदलली अमेरिकेची राष्ट्रभाषा. 1795 ला अमेरिकेची पहिली भाषा निवडली गेली. त्यावेळी जर्मनीशी संबंधित अनेक श्रीमंत लोक अमेरिकेत होते. त्यामुळे जर्मनी ही अमेरिकेची पहिली भाषा झाली असती. पण नंतर त्याला विरोध झाल्यावर एक सर्वेक्षण झालं. या सर्वेक्षणात असं लक्षात आलं की फक्त 9% लोकच पहिली भाषा म्हणून जर्मनी वापरतात. बाकी सगळे जास्त इंग्रजी वापरतात. तरीही नंतर मतदान घेण्यात आलं. त्यात इंग्रजी भाषेला एका मताने विजयी झाला आणि जर्मनीऐवजी इंग्रजी अमेरिकेची भाषा म्हणून निवडण्यात आली. सीपी जोशी फक्त एका मताने हरले. राजस्थान विधानसभा निवडणुकीत 2008च्या वेळी काँग्रेसचे सीपी जोशी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. त्या निवडणुकीत जोशींना 42,215 तर कल्याण सिंह यांना 42,216 मतं मिळाली आणि ते विजयी झाले. महत्वाचं म्हणजे जोशींची आई, पत्नी आणि ड्रायव्हर यांनी त्यावेळी मतदानच केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना एका मताने पराभव स्वीकारावा लागला. डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या पैठण नगरपालिका निवडणुकीत केवळ एका मताने नगरसेविका संगीता मापारी विजयी झाल्या होत्या. पतंगराव कदम यांना 1980च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 46 पोस्टल मतांनी पराभव झाला होता. 1875 ला फ्रान्समध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली. 1917 ला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेचं निवडणूक केवळ एका मताने हरले होते. 2017 मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अतुल शाह आणि शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर या दोन्ही उमेदवारांना योगायोगाने समान मतं पडली. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 226 इतकीच मतं पडली होती. कोणाला विजयी घोषित करावा हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस चिठ्ठी उडवण्यात आली. चिठ्ठी उडवली गेली. अशा पद्धतीने केलेल्या निवाड्यात निकाल भाजपच्या अतुल शाह यांच्या बाजूने लागला. परिणामी शिवसेना पक्षाचे सुरेंद्र बागलकर पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीत वायकर 48 मतांनी जिंकले. 2024 मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांना 48 मतांनी पराभव केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढाईत शेवटच्या मतफेरीच्या मतमोजणीपर्यंत कीर्तीकर एका मताने पुढे होते. मात्र पोस्टल मताच्या फेर मोजणीत 48 मतांनी वायकर यांना विजय मिळाला. मतदान आपला अधिकार आहे आणि कर्तव्य
महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयोग अधिकारी चॉकलिंगम म्हणतात की राज्यातील मतदारसंघात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे। याची आवश्यक असलेल्या पूर्वतयारी करण्यात आलेली आहे। मतदान करणं हे आपला अधिकार आहे आणि कर्तव्य देखील आहे, त्यामुळे सर्वांनी आपल्या मतानुसार आपला लोकप्रतिनिधी निवडावे, मतदानाचा हक्क बजावावा। याबाबत सुजाता सौनिक महाराष्ट्र मुख्य सचिव म्हणतात की राष्ट्रीय कर्तव्य समजून 20 नोव्हेंबर रोजी सर्वांनी मतदान करा। 20 नोव्हेंबरला कोणताही कारण न सांगता घरातून बाहेर पडत मतदानाचा हक्क पार पाडावा। निवडणुकीत एक मताची किंमत फार महत्वाची आहे। लोकसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी सांगितले की निवडणुकीत एक मत खूप महत्वाचं आहे। 6 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत माझा 48 मतांनी पराभव झाला। माझ्या जवळच असलेल्या कार्यकर्त्यांनी देखील मतदान केलं नव्हतं असं पराभवानंतर कळालं। त्यामुळे प्रत्येकाचं एक मत महत्वाचं आहे। सर्वांनी आवर्जून मतदान करायला हवं, कारण त्यामुळे एका लोकप्रतिनिधी ठरवला जातो। महाराष्ट्रात 2014 विधानसभा निवडणुकीत 7.5 कोटी मतदारांची नोंदणी झाली, त्यापैकी 63% मतदान हे झालं होतं। 2019 विधानसभा निवडणुकीत राज्यात 8 कोटी इतकं मतदान झालं होतं। त्यात 2019 विधानसभा निवडणुकीत 60% मतदान पार पडलं होतं। 2024च्या तुलनेत 2019 मध्ये कमी मतदान झालं होतं। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी आणि यासाठी निवडणूक आयोगाचे राज्य शासन प्रयत्न करीत आहेत। मी मतदान केलं नाही तर आपल्या लोकप्रतिनिधीला बोलता येणार नाही, त्यामुळे मतदान करा। मतदान करून तुम्ही योग्य लोकप्रतिनिधी निवडून देणार आहे। मतदानाच्या दिवशी बाहेर पडा आणि मतदान करा। तुमचं अमूल्य मत जेव्हापासून हक्क मिळाला आहे तेव्हापासून वाया घालवू नका। मिळेल तसा वेळ काढून मतदानाला जा। मतदानाचा हक्क हे वास्तव आहे, पण त्यातून येणारा परिणाम हे सत्य असतं। आपल्या मतदानानं सुरक्षित आणि सुज्ञ आपल्या प्रश्नाची उकल करणारं सरकार येत असेल तर त्यासाठी मतदान करायला हवं, ही मोठी जबाबदारी आहे। आपण पाहत होता सुबोध कांबळे युट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बिलकुल फ्री आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।